नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महिलांचा अपमान करणं हा राहुल गांधींचा छंद. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात. महिला लोकशाहीतील सहभागाची हत्या झाली, विरोधक त्याचे हत्यारे. फडणवीसांची टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोटं बोलू नये. फडणवीसांच्या कारकिर्दीत उडता महाराष्ट्र. शिवसेना नेते संजय राऊतांचा आरोप. मोदींना खोटं बोलण्याचा आजार. राऊतांची टीका. मुंबईच्या गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात महत्त्वाची बैठक होणार. कॅबिनेट मंत्री मंगल दोडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी किरीट सोमय्या यांची घटनास्थळी भेट. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात मोठ्या रॅकेटची शक्यता. सोमय्यांचं वक्तव्य. दोषींवर कठोर कारवाईची सोमय्यांची. बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेची तयारी. खासदार पार्थ पवार यांची बारामतीतील शारदा प्रांगणाला भेट. पार्थ पवारांकडून सांगता सभेच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी. धनंजय मुंडेंच्या गावात बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण. धनंजय मुंडेंच्या नाथरा गावात पुतळा. आंबेडकरांनी घोषणा केलेल्या विभागाचा मी मंत्री झालो. मुंडेंचं वक्तव्य. पंढरपूरच्या खर्डीत 4 ठिकाणी पडल्या विजा. ऊस पीक, नारळाचं झाड, आंब्याचं झाड आणि इतर ठिकाणी पडली वीज. नागरिक भयभीत. सांगली जिल्ह्यात तापमान 41 अंशापर्यंत. सायंकाळी गारपिटीसह पावसानं झोडपलं. उन्हाच्या कडाक्यात पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. भिवंडीतील टिंबर मार्टमध्ये भीषण आग. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र गोदामात साठवलेलं लाखो रुपयांचं लाकूड आगीत नष्ट. आगीत लाखो रुपयांचं नुकसान. कारण मात्र अद्याप अस्पष्ट. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.